हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। बारामती सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेंद्र पवार नव्हे तर मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढाई। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं इंदापूरमध्ये वक्तव्य। 2.5 वर्ष राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठं वसुली सरकार होतं। इंदापूरमधल्या सभेतून फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा, तर अजित पवार विकासासाठी भाजपसोबत आले, फडणवीसांचं वक्तव्य। खासदार पूनम महाजन माहितीच्या मेळाव्याला गैरहजर, मेळाव्याचे नेतृत्व आशिष शेलारांकडे, पूनम महाजनांच्या जागी आशिष शेलारांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। कल्याणमध्ये भाजप कार्यालयामध्ये गणपत गायकवाड समर्थकांची बैठक संपन्न, बैठकीमध्ये श्रीकांत शिंदेंचं काम न करण्याचा ठराव, सूत्रांची माहिती। कल्याण लोकसभेमध्ये भाजप शिवसेनेमध्ये तणाव कायम, युतीचं वातावरण बिघडू नये यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घालावं, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांचं आवाहन। काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आणि विशाल पाटील कालपासून दिल्लीमध्ये तळ ठोकून, आज मल्लिकार्जुन खरगे आणि केसी वेणुगोपाल यांची भेट घेणार। धैर्यशील मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर 2 दिवसांमध्ये शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार। धैर्यशील मोहिते किंवा संजीवराजे निंबाळकरांना म्हाडा लोकसभेची उमेदवारी मिळणार, सूत्रांची माहिती। साताऱ्याची जागा शरद पवार गटच लढणार, काँग्रेसला जागा सोडणार नाही, पृथ्वीराज चव्हाण तुतारी चिन्हावर लढल्यास पवार गट विचार करणार, सूत्रांची माहिती। मित्रपक्षांना न विचारता ठाकरे गटाकडून सांगलीची उमेदवारी जाहीर, अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांचं वक्तव्य। शरद पवार 8 एप्रिलला पुणे जिल्ह्याचा दुष्काळ पाहणी दौरा, पुरंदर आणि बारामती तालुक्यामधील दुष्काळाची पाहणी करणार। पवार गटाची लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी उद्या जाहीर होणार, म्हाडा, सातारा आणि रावेर या जागांवरील उमेदवार जाहीर होणार। मुख्यमंत्री शिंदेंची मंत्री गिरीश महाजन आमदार चंद्रकांत पाटलांसोबत बैठक, जळगावच्या हॉटेलमध्ये तिघांमध्ये 25 मिनिटं चर्चा, रक्षा खडसेंच्या उमेदवारीमुळे आमदार चंद्रकांत पाटील नाराज। इफ्तार पार्टीनिमित्त ज्योती मेटे आणि मनोज जरांगे एकत्र, जरांगेंशी औपचारिक चर्चा झाली, बीड लोकसभा निवडणुकीबाबत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी बोलून निर्णय घेणार, मेटेंची प्रतिक्रिया। मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारकडून उच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल, 31% मराठा समाज भूमिहीन तर 81% मराठा समाज कच्च्या घरामध्ये राहत असल्याचं प्रतिज्ञापत्र दाखल। नागपूरमध्ये काँग्रेसच्या विलास मुत्तेमवारांच्या विरोधात भाजपा आक्रमक, पंतप्रधान मोदी आणि नितीन गडकरींच्या विषयी केलेल्या वक्तव्यामुळे भाजपा आक्रमक, पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात। वाधवान पितापुत्राला पंजाब आणि महाराष्ट्र बँक घोटाळा प्रकरणामध्ये जामीन मंजूर, ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या गुन्ह्यातही जामीन। कोरोना काळामध्ये तात्पुरत्या जामिनावर सुटलेले 5370 कैदी जेलमध्ये परतलेच नाही तर जामिनावर सुटलेल्या कैद्यावर कारवाई करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश। मध्य रेल्वेकडून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून वर्षभरात 300 कोटींचा दंड वसूल, मुंबई विभागामध्ये सर्वाधिक 115 कोटींचा दंड वसूल। सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई, जिल्ह्यामधील 34 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा तर हजारो हेक्टरवरील पिकं धोक्यात। विदर्भात आज उष्णतेची लाट तर उद्यापासून 2 दिवस गारपिटीचा इशारा, गुढीपाडव्याच्या दिवशी कोकण किनारपट्टी वगळता राज्यभरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।